आज आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आज रत्नागिरीमध्ये देखील हा आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो साजरा केला जातो आहे. आपण रत्नागिरी इथल्या कोस्ट गार्डच्या बेस कॅम्पवरती आहोत आणि याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो साजरा केला जातो आहे. अनेक विद्यार्थी जे आहे इथले तटरक्षक दलाचे कर्मचारी अधिकारी देखील या योग दिनामध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहेत. आपण पाहत आहे की या योग दिनामध्ये इथले तटरक्षक दलाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. या योग प्रकारातून सुदृढ आरोग्य जे आहे ते मिळवण्यासाठी प्रकार जे आहेत या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. विविध योगाचे प्रकार या ठिकाणी करून दाखवण्यात आले. त्याचबरोबर योग प्रशिक्षकांनी सांगितलेले आहे की आधुनिक जीवनामध्ये योगाचं किती महत्त्व आहे, ध्यानाचं किती महत्त्व आहे आणि मानसिक व शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी त्याचबरोबर तणावमुक्त जीवनासाठी योग हे किती महत्त्वाचं आहे हे योग प्रशिक्षकांनी जे आहे ते इथे सांगितलेले आहे. मोठ्या संख्येनं इथं विद्यार्थी असतील, कर्मचारी असतील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. रत्नागिरीतल्या शाळांमध्ये देखील त्याचबरोबर शासकीय कार्यालयामध्ये देखील हे योग दिनाचं जे आहे योग दिन जो आहे तो साजरा केला जातो आहे. योग दिन हा एक दिवसात साजरा न करता आपण नियमित योग धारणा जी आहे ती केली पाहिजे, योग साधना केली पाहिजे. त्यामुळं आपलं आरोग्य जे आहे ते नेहमीच सुदृढ राहण्यास मदत होईल. अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.